न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। चिरेखाण व्यवसाय पाण्यात, मान्सूनपूर्वमुळे चिरेखाण व्यावसायिकांचे 50 कोटींचे नुकसान। सर्वाधिक मागणीचा चिरेखाणीचा मे महिना वाया। मे महिन्याच्या मध्यावरच अवकाळी पावसाची हजेरी, त्यानंतर मान्सून सक्रिय। रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 1000 चिरेखाणी। राज्यभरातून लाल रंगाच्या जांभा दगडाला असते मोठी मागणी। सध्या जिल्ह्यातील चिरेखाणी बंद, कामगारांनी हिशोब करून धरला घरचा रस्ता। तुमचं नाव सांगा? रामचंद्र रघुनाथ चोरे, मुक्काम पोस्ट वेतोशी। सध्या जो मान्सून पूर्व पाऊस आणि त्यानंतर मान्सून, नेमकं काय चिरेखाण व्यावसायिकांचं नुकसान झालंय, काय सांगाल? नुकसान म्हणजे अचानक पाऊस 15 मेला पडल्यामुळे सगळी नुकसान झाले आणि चिरा ह्या खनित चिरा कमीत कमी 10,000 चिरा खनित आहे आणि अजून 50,000 चिरा निघाला असता आणि मशीन ह्यांच्या मशनी डिसिप्लिनिंग वरती काढायला लागले। सध्या चिरेखाणी बंद आहेत काय? आता सध्या बंदच आहे। का म्हणजे पावसामुळे पाणी आणि नुकसान झाले, मोटार बिटार सगळ्या जळल्या गेल्या। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील वडजी येथील शेतकरी विजय भीमराव पाटील यांनी आपल्या 3 एकर शेतीमध्ये मका लागवड करत असून शेतात मक्याची पेरणी ते सध्या पेरणी यंत्राच्या सहाय्याने करताना दिसून येत आहेत। मानवचलित मका पेरणी यंत्राच्या सहाय्याने पेरणी करत असल्याने मजूर टंचाईवर मानवचलित पेरणी यंत्र हे वरदान ठरत आहे। सध्या शेतकरी वर्ग आपल्या शेती कामांमध्ये व्यस्त दिसून येत आहेत। त्याचबरोबर शेती कामे करण्यासाठी मजूर देखील वेळेवर मिळत नसल्याने परिणामी मजूर टंचाईला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते। यावर रामबाण उपाय म्हणून मानवचलित पेरणी यंत्राचा वापर करून मजूर टंचाईवर भडगाव तालुक्यातील वडजी येथील विजय भीमराव पाटील या शेतकऱ्यांनी मात केली आहे। मानवचलित पेरणी यंत्रामुळे वेळेची व पैशाची देखील बचत होत आहे। या मानवचलित पेरणीच्या यंत्राद्वारे एका दिवसामध्ये 1 ते 2 एकर शेती पेरणी करता येते। त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हे मानवचलित पेरणी यंत्र वरदान ठरत आहे। आता शेतकऱ्यांना मजुराच्या भरोशावर शेती न करता मानवचलित यंत्राचा वापर करूनही शेतीमध्ये वेळेची बचत व पैशाची बचत करून भरघोस उत्पन्न घेता येऊ शकते, असा विश्वास शेतकरी विजय भीमराव पाटील यांनी व्यक्त केलाय। शेती करत असताना शेतकरी राजाला मजुरांच्या भरोशावर कामे करावी लागतात। मजूर न मिळाल्यास कितीतरी कामे अनेक वेळा खोळंबून जातात। परिणामी पिकांची वेळेवर पेरणीची कामे वेळेवर न झाल्यास पिकांच्या उत्पन्नावरही परिणाम होतो। त्यामुळे शेतकऱ्यांना शेती उत्पादनात आर्थिक फटका बसतो। आता मानवचलित पेरणी यंत्राद्वारे शेती करणे सुलभ व सोपे झाले आहे। एक व्यक्ती एका दिवसामध्ये 1 ते 2 एकर शेतजमीन सहज पेरणी करू शकतो। त्यामुळे मजूर टंचाईवर हे मानवचलित पेरणी यंत्र वरदान ठरत आहे। अल्पभूधारक शेतकऱ्यांना तर हे मानवचलित पेरणी यंत्र वरदान ठरले असून यामुळे मजूर टंचाईवर मात करून शेतकरी राजा आपली शेतीची पेरणी वेळेवर करू शकतो। या मानवचलित पेरणी यंत्राला कुठलेही इंधन लागत नसून
ते मानवचलित यंत्र असून एक व्यक्ती दिवसभरात 1 ते 2 एकर शेतीमध्ये पेरणी करू शकतो. त्यामुळे वेळेचीही बचत होते व पैशाचीही बचत होते. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. सरकारने अपघातात मृत्यू झालेल्या कुटुंबियांना भरीव मदत करावी. आमदार विजय वडेट्टीवार. सामान्य माणसांचे हे सरकार नाही. वंदे भारतसाठी मोठा खर्च केला जातो आणि लोकल ट्रेनकडे दुर्लक्ष केले जाते. मुठभर श्रीमंत लोकांसाठी सुविधा आणि गरीब जनतेकडे उपेक्षा आहे. सरकारने हे गांभीर्याने घेतले पाहिजे. आज 6 लोकांचा जीव गेला. वंदे भारत करा, पण सामान्य माणसाच्या सुविधेकडे लक्ष द्यावे. आता नवीन कुठली ती रेल आपली वंदे भारत, यामध्ये कोणासाठी किती लोक जातात, यावर करोडो रुपये का खर्च केले जातात वंदे भारतच्या नावाखाली. आणि नवीन नवीन ट्रेन सुरू झालेत. म्हणजे मुठभर श्रीमंत लोकांसाठी ही सुविधा आणि गरीब माणसांसाठी मात्र दुर्लक्ष, आणि त्यामुळेच असे अपघात होत आहेत. आणि यामध्ये दरवर्षी शेकडो लोकांना, हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागतोय. सरकारने गांभीर्याने बघितलं पाहिजे की गरीब हा सुद्धा माणूस आहे. मोठा श्रीमंत माणूस आहे तोही माणूस आहे, पण गरीब माणूस आहे. गरीबाची सुरक्षा कोण करणार? आज झालेली हे जे काही 6 लोकांचा जीव गेलाय, हे सामान्य कुटुंब, गरीब लोकांचा जीव गेलेला आहे. कुठल्याही सुविधा नाहीत, तिथे सुरक्षेच्या सुविधा नाहीत. आणि म्हणून सरकारने मला वाटतं वंदे भारत करा, देश प्रगतीपथाकडे दाखवण्याचा तुमचा प्रयत्न आहे तो चालू ठेवा, पण सामान्य माणसाची काळजी घ्या आणि या कुटुंबाला भरीव मदत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. मुंब्रातील रेल्वे अपघात घटना अतिशय दुःखद आहे. आमदार संजय केळकर. की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भरभरून लोकल ट्रेन येतात आणि मला जी त्या ठिकाणच्या लोकांनी माहिती दिली की या मुंब्रा आणि दिव्याच्या मध्ये जो स्पॉट आहे तो ब्लॅक स्पॉट आहे असं वाटतंय. आता त्याच्या शेवटी त्याचं टेक्निकली त्याचं बघितल्याशिवाय काही करणार नाही की त्या ठिकाणी जो कर्व आहे त्याच्यामुळे ते प्रेशर येतं आणि त्या ठिकाणाहून गाडीतून लोक प्रवासी जे आहेत ते पडलेत. खरं म्हणजे रेल्वे प्रशासन जे आहे ते त्यांना सुरक्षा सुविधेकरता अतोनात निर्णय नियोजन करते आहे. पण आता या सगळ्या वाढलेल्या प्रवासी संख्यांच्याकडे बघता नव्याने त्याचं नियोजन करण्याची गरज आहे असं मला वाटतं. जे प्रवासी जखमी आहेत त्यांना शिवाजी हॉस्पिटलमध्ये, छत्रपती शिवाजी हॉस्पिटलमध्ये भरती केलेलं आहे. पण याच्यावर तातडीने ॲक्शन प्लॅन केला जावा आणि त्याकरता मी निश्चितपणे पाठपुरावा करेन. लोकलच्या फेऱ्या वाढण्याची किंवा संख्या वाढण्याची गरज आहे. नाही, लोकलची ठाणा ते त्या भागामध्ये, ठाणा कल्याण, ठाणा कर्जत, ठाणा अंबरनाथ, बदलापूर अशी निरनिराळ्या ज्या लोकलच्या फेऱ्या सुरू झाल्या पाहिजे त्याही निर्णय टेक्निकल कारणं पण आहेत. काही ट्रॅक वाढवण्याकरता जी त्या ठिकाणी रेल्वेला आवश्यक ती भूसंपादन आहे ते, आणि त्यामुळे ते कशा पद्धतीने ते तातडीने केलं जाईल. कारण ह्या MMR रिजनमध्ये प्रवासी संख्या वाढत जाणार, त्याला तोंड देण्याकरता निरनिराळ्या उपाययोजना कराव्या लागणार आणि त्यातूनच हा प्रवास जो आहे तो सुकर होऊ शकेल.
नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. कळवा मुंब्राचे तहसीलदार दिनेश पैठणकर यांची रेल्वे अपघात संदर्भात माहिती. आतापर्यंत माझ्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे की आता हॉस्पिटलला कळवा हॉस्पिटलला जे आता आलेले आहे ते कळवा हॉस्पिटलला टोटल 13 लोक आहेत. त्या 13 लोकांमध्ये 3 मयत आहेत आणि बाकीचे लोक जे आहेत ते उपचार घेत आहेत. त्यातला काही आता आकडा जो आहे तो आता पुढे अजून कन्फर्म होईल, कारण की तिकडे आमचे लोक आहेत, SDO आहेत, तहसीलदार आहेत तिकडे, माझं पुणे जिल्हा प्रशासनाची पूर्ण टीम तिकडे आहे. फक्त आम्हाला तेच बघायचं की अजून कोणी कॅज्युअलिटी आहेत का, ते आता आम्ही फक्त शिफ्ट करतो. नाही आता तरी आम्ही 13 वरतीच आतापर्यंत माझ्याकडे इन्फॉर्मेशन 13ची आहे. 13 मधले 4 जे आहेत ते मयत झालेले आहेत आणि उर्वरित लोकांवरती उपचार चालू आहे. त्याच्यामुळे उपचार घेण्याचं काम चालू असताना जर काही घडलं तर ते तुम्हाला मी अपडेट करेन. ट्रीटमेंट शुरू है और उनको कहाँ लेके एक फक्त शेवटचा महिला आणि पुरुष याचं प्रमाण काही कळालं कळेल, थोड्या वेळी कळेल. आता कसं पहिले त्यांना प्रायोरिटीने त्यांना उपचार करणं हा महत्वाचा आहे. महिला पुरुषांची संख्या मी तुम्हाला नंतर देतो. पहिले मला त्यांना जी काय कॅज्युअलिटी झाली, जी काय दुखापत झाली, त्यांना पहिले मला शिफ्ट करू द्या. इंसिडेंट में और कितने लोग 13 लोग घायल हुए हैं. 13 लोग का रिपोर्टिंग हमारे पास है. 13 लोग से जो कलवा जो हॉस्पिटल है वहाँ पे 13 लोगों को शिफ्ट किया गया है. उसमें से 4 मयत है, बाकी का उपचार चालू है वहाँ पे. दिनेश जी, जिस तरीके से घटना घटी उसके बाद में बताया जा रहा है कि लोग जो है अनेक प्रवास कर रहे हैं कसारा, कर्जत, खोपोली से, उनको लोकल में जगह न मिलने की वजह से लटक के लोग जो है प्रवास करते. कहीं ना कहीं इस पे सरकार हो या केंद्र सरकार को ध्यान देने की जरूरत है. वो तो अभी लोकल प्रशासन जो है या रेलवे प्रशासन है उसमें तो ख्याल रखेगी. लेकिन हमारा काम जो प्रायोरिटी में अभी है, प्रायोरिटी में अभी जो है वो अभी ये है कि जो भी घायल हुए हैं उनको उपचार मिले. उनके जो नातलग जो उनके रिलेटिव जो है उनको हम खबर कर सके. सर आखिर क्या है सर, किस तरह से हुई, आप तक क्या इन्फॉर्मेशन आई है, हादसा हुआ क्या था? हादसा जो हुआ था वो आपको रेलवे प्रशासन ही बता पाएगा, क्योंकि जब हादसा हुआ तभी यहाँ पे रेलवे प्रशासन की पुलिस थे या रेलवे प्रशासन था, तो वो बता पाएंगे. हम जो सिविल में चालू है या जो कैजुअलिटीज हुई है, जो उनके उपचार चालू है, वो बता पाएंगे. हादसा जो है अब रेलवे प्रशासन से पूछेंगे. मृतकों को किस तरीके से मुआवजा दिया जाएगा, मृतकों को किस तरीके से मुआवजा राज्य सरकार? वो अभी पहले तो उनको उपचार तो होने दीजिए, उनके ऊपर हो जाएगा. उपचार तो होने दीजिए उनके ऊपर. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. आमदार निलेश राणे यांची पत्रकार परिषद पाहूयात. शिवसेना पक्षामध्ये आम्ही सगळ्यांनी प्रवेश केल्यानंतर काही महिन्यांनी मग विधानसभा निवडणुका होत्या. निवडणुकीमध्ये जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे 2 आमदार निवडून आले. राज्यामध्ये शिवसेनेचे 57 आमदार आणि 3 अपक्षांनी शिवसेनेला सपोर्ट करून असे 60 आमदार शिवसेना पक्षाकडे आज कार्यरत आहेत. जिल्ह्याची शिवसेना सन्मान्य
दत्ता सामंत हे जिल्हाध्यक्ष आहेत, जिल्हा प्रमुख आहेत. संजयजी आंग्रे हे आमचे उपनेते आहेत. यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खरं तर शिंदे साहेबांच्या आशीर्वादामुळे संघटनेने मागच्या काही महिन्यांमध्ये इतका जोर पकडला आहे, इतक्या लोकांनी आमच्या संघटनेमध्ये प्रवेश केलेला आहे. तर आम्ही शिंदे साहेबांकडे मागणी केली होती की जुनी कार्यकारिणी बरखास्त करून सगळ्यांना न्याय देणारी, सगळ्यांना समाविष्ट करून घेणारी एक कार्यकारिणी असावी. आणि शिंदे साहेबांनी आमच्या जिल्हा प्रमुखांच्या मागणीनुसार आम्हाला संधी दिली एक नवीन कार्यकारिणी बसवायची. आज जी पत्रकार परिषद आपण इकडे बोलवली आहे, आम्ही जी कार्यकारिणी आणि काही कार्यकारिणीतली प्रमुख पदच आम्ही आज इथे जाहीर करणार आहोत. सावंतवाडी मतदारसंघ जिल्हाध्यक्ष हे संजू परब आहेत. ह्या 2 मतदारसंघाचे जिल्हा प्रमुख सन्मान्य दत्ताजी सामंत आहेत. तर ह्या मतदारसंघांसाठी सावंतवाडी सोडून ही जी कार्यकारिणी आणि कार्यकारिणीची नावं आज आम्ही जाहीर करतोय, ती विभागवार, तालुकावार त्यांच्यावर जी जबाबदारी देण्यात येतील ते शाखा प्रमुखापर्यंत, बूथ लेवलपर्यंत त्यांच्यावर ती जबाबदारी असेल आणि ती जबाबदारीमध्ये पुढे घेऊन जातील. आज काही प्रमुख पदं मी आपल्यासमोर जाहीर करते. खरं तर जिल्हा प्रमुख जाहीर करणार आहेत, पण सांगत असताना शिवसेनेची आजची ताकद, आज जसं मी अनेक वेळेला म्हणतो, आज आम्ही बघतोय तिकडे शिवसेनेत प्रवेश होत आहेत आणि नुसते प्रवेश होत नाहीत, तर काही पदाधिकारी आहेत, काही आजी माजी सरपंच आहेत, ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत, ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत, जिल्हा परिषदेचे आहेत, पंचायत समितीचे, असे क्वालिटीची लोक आज उभाटातून, काँग्रेसमधून आमच्याकडे येत आहेत. अजूनही रांग मोठी आहे. त्या सगळ्यांना एकत्रित करून एका कार्यकारिणीमध्ये कसं बसवायचं ह्याच्यासाठी ही सुरुवात केलेली आहे. आणि शिवसेना आम्हाला आमच्या जिल्ह्यामध्ये जे धडाक्याचं काम चालू आहे, म्हणजे आमचा मोठेपणा सांगत नाही, जिल्हा प्रमुख ज्या वेगाने काम करत आहेत आणि महायुती सरकारमुळे ज्या वेगाने कामं होत आहेत ह्या मतदारसंघात किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये, त्याच्यावर विश्वास ठेवून अनेक लोक आज आमच्याकडे येत आहेत. आम्ही कुठल्याही विरोधकांवर टीका करत नाही. टीका करायचा आम्हाला काही मानस नाही, इच्छा देखील नाही. विरोधक जरी टीका करत असतील, आम्ही कामाने त्याच्यात उत्तर देऊ. आम्ही टीकेला टीकेने उत्तर देणार नाही. आणि म्हणून काम करत असताना अनेक लोक त्या कामावर त्यांना विश्वास वाटला की आमची कामं ह्या पक्षात जाऊन होतील आणि म्हणून आज शिवसेना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज जिल्ह्यामध्ये वाढते, अजून वाढणार आहे. आणि येणारी जिल्हा परिषद, पंचायत समित्या, आम्हाला जिल्हा परिषदेमध्ये, पंचायत समितीमध्ये शिवसेना म्हणून आमची जी ताकद आहे ती आपल्याला सगळ्यांना दिसेलच. पण आज हे सांगत असताना मी आमचे जिल्हा प्रमुख सन्मान्य दत्ता सामंत साहेब, त्यांचा हा अधिकार आहे ही पदं जाहीर करण्याचा, तर मी त्यांना विनंती करतो आपण ही पदं ही जाहीर करावी. शिवसेनेचे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय शिंदे साहेब, या कुडाळ मालवणचे उपनेते माझे मित्र संजय आंग्रे, आमचे मार्गदर्शक आदरणीय संजय परते, महेश कांदळकर, दादा साहिल, सर्वच मान्यवर मंडळी उपस्थित, सर्वच पत्रकार बंधूंनो, आज कुडाळ मालवण विधानसभा या मतदारसंघाची प्रमुख पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी कार्यकारिणी आम्ही या ठिकाणी जाहीर करणार आहोत. काही प्रमुख
पदच यावेळी आम्ही जाहीर करतोय. अन्य जी पदं आहेत, जे शिवसेनेमध्ये आमच्या पूर्वी जे शिवसेनेमध्ये होते, नंतर जे लोक आता जे शिवसेनेमध्ये येत आहेत, त्या सगळ्याचा समन्वय साधून प्रत्येकाला पुढच्या यादीमध्ये पुन्हा आम्ही एकत्र बैठक घेऊन जी पदं बाकीची शिल्लक राहिलेली आहेत त्या पदांवरती प्रत्येकाला न्याय देण्याचं काम शिवसेनेच्या पक्षाच्या माध्यमातून आणि आमदारांच्या मार्गदर्शनाने आम्ही या पुढच्या यादीमध्ये करणार आहोत. तुर्तास फक्त ठराविक पदं या ठिकाणी मी जाहीर करतोय. कुडाळ उरूस मंडळ तालुका प्रमुख पदी दीपक नारकर यांची नियुक्ती आज या ठिकाणी होते आहे. कुडाळ मंडळ 2 तालुका प्रमुख म्हणून विनायक राणे यांची निवड होते आहे. कुडाळ शहर प्रमुख म्हणून ओमकार तेली यांची निवड होते आहे. मालवण मंडळ तालुका प्रमुख म्हणून श्री राजा गावडे यांची निवड होते आहे. मालवण मंडळ 2 तालुका प्रमुख म्हणून विनायक बाई यांची निवड होते आहे. शिवसेना जिल्हा सरचिटणीस हे अतिशय महत्त्वाचं शिवसेनेसाठी पद आहे. जिल्हा प्रमुख आणि जिल्हा सरचिटणीस हे पद आमच्या पक्षातील एक अनुभवी अभ्यासू असं व्यक्तिमत्व दादा साहिल यांच्यावरती ही आम्ही जबाबदारी दिलेली आहे. जिल्हा समन्वय या पूर्ण जिल्ह्याचं समन्वय ठेवण्यासाठी पक्षावरती मालवणचे माजी नगराध्यक्ष आदरणीय महेशजी कांदळगावकर यांची नियुक्ती या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहे. उपजिल्हा प्रमुख म्हणून यापूर्वी अरविंद करलकर हे तालुका प्रमुख होते, त्यांची वरती घेऊन त्यांना उपजिल्हा प्रमुख यापणी आपण वर्णी लावलेली आहे. दुसरे उपजिल्हा प्रमुख आचऱ्याचे महेश राणे यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मालवण शहर प्रमुख म्हणून दीपक पाटकर यांची नियुक्ती झालेली आहे. आणि उपतालुका प्रमुख म्हणून बाळू नाटेकर मालवण यांची निवड झालेली आहे. आणि महिला जिल्हा प्रमुख म्हणून दीपलक्ष्मी पडते यांची नियुक्ती या ठिकाणी जाहीर झालेली आहे. ही ठराविकच पदं आज या ठिकाणी आम्ही पहिल्या यादीमध्ये जाहीर करतोय. तदनंतर जी पदं शिल्लक राहिलेली आहेत म्हणजे विधानसभा प्रमुख, काही उपतल प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख अशी अनेक पदं आमच्या पक्षाने जी दिलेली आहेत ती पदं शिल्लक जी राहिलेली आहेत ती पदं यानंतरच्या यादीमध्ये आम्ही सर्वजण एकत्र बसून त्या व्यक्तीशी समन्वय साधून पुढच्या यादीमध्ये आम्ही ही पदं जाहीर करू. तुर्तास ही महत्त्वाची पदं आज आम्ही जाहीर केली आहे. एक प्रिंट सगळ्यांना जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा जिल्हा परिषद अध्यक्ष बसेल अशी माहिती. बघा, लक्षात घ्या, प्रत्येक दिवशी राजकारण बदलत आहे, बदलत असतं. आपण महायुतीमध्ये आहोत. महायुतीला जे साजेशीर आहे ते निवडणुकीला वरिष्ठ डिसिजन घेणार आहेत. ते डिसिजन काही जिल्हा पातळीवर होत नाही. पण आम्हाला जो आदेश आहे आमच्या पक्ष प्रमुखांचा की पक्ष आपला हा गावागावात असला पाहिजे, स्ट्रॉंग असला पाहिजे, लोकांची कामं करणारा पक्ष असला पाहिजे आणि पदाधिकारी पण त्या धर्तीचे पाहिजे. म्हणून आम्ही आमचा पक्ष वाढवतोय. पक्ष वाढवायचा अधिकार हा प्रत्येकाला असतो आणि त्या हिशोबाने आम्ही पक्ष वाढवतोय. निवडणुकीला काय होईल आमचा तर प्रयत्न आहेच की जिल्हा परिषदवर भगवा फडकवायचा, पण वरिष्ठ डिसिजन घेत नाही तोपर्यंत तो बॉल माझ्या कोर्टात नाही. जेव्हा निवडणुका येतील निवडणुकीचं बघू, पण निवडणूक लढण्यासाठी तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जो पक्ष महत्त्वाचा आहे तो पक्ष आम्ही उभा करतोय. साहेब, महायुतीत कुडाळ विधानसभा मतदारसंघामध्ये मोठा भाऊ कोण आहे? मोठा भाऊ बघा, लक्षात घ्या, मी आता त्यांच्याच प्रश्नाचं जोडून तुम्ही प्रश्न विचारला. मोठा भाऊ कोण, लहान भाऊ कोण हा प्रश्न महायुतीत आम्ही चर्चेला बसताना आम्ही एकमेकाशी काय रे मोठा भाऊ लहान भाऊ असं नसतं. सिस्टम असते, प्रोटोकॉल असतो, मतांची आकडेवारी असते, संख्या असते. मागच्या वेळेस 2019ला जेव्हा पक्ष एक होता तेव्हा त्याच्यानंतर अलायन्समध्ये काय, त्याच्यानंतर आत्ताचं काय, या सगळ्या गोष्टींची चर्चा कोण करतं साहेब? जिल्हा पातळीवर नाही. वरिष्ठ करतील, आम्ही आदेशाचं पालन करू.
त्यात तुम्ही शिवसेनेचे एक राज्यातील प्रमुख नेते आहेत. जर परिस्थिती आली तर स्वबळावर लढण्याची तुमची तयारी आहे का शिवसेनेची? पण ते आपण नका ना ठरवू. आपण नका ठरवू. जे होईल ते तुमच्या समोरच होणार ना साहेब. काही नका करू. होणार. योग्य वेळेला योग्य निर्णय आमचे पक्ष आणि आमचे महायुतीचे सगळेच नेते घेतील. पदाधिकाऱ्यांची मागणी आहे की आगामी जे निवडणुका होणार आहेत त्यामध्ये स्वबळावर निवडणुका व्हाव्यात अशी मागणी होती. असे कोण पदाधिकारी तुम्हाला भेटले ते आम्हाला नावं जाहीर करा. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. पंढरपूर नगरपालिकेचे नूतन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी शहरात अतिक्रमण विरोधी थेट कारवाई सुरू केली आहे. पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी आषाढीच्या बैठकीत दिलेल्या सूचनेनंतर शहर आता अतिक्रमण मुक्त होण्यास सुरुवात होत आहे. मंदिर परिसरानंतर शहरातील बाजारपेठेत अतिक्रमण काढण्यासाठी मोठ्या पोलीस फौज फाट्यासह JCB व अतिक्रमण विरोधी गाड्या घेऊन मुख्याधिकारी रस्त्यावर उतरले आहेत. थेट JCB चालवून अतिक्रमणे काढली जात आहेत. त्यामुळे पंढरपूर शहर आता मोकळा श्वास घेताना दिसत आहे. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. मुंब्रा रेल्वे अपघात घटनेवर रेल्वे प्रवाशांच्या प्रतिक्रिया पाहूयात. जी घटना घडली मुंब्रा आणि दिव्याच्या संदर्भात ती दुर्दैवी घटना आहे. रोजचा जो माझा चाकरमानी आहे त्यांना लोकल सेवा वाढवाव्यात म्हणून रेल्वेकडे आमचे कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना उपनगरीय प्रवासी महासंघ सातत्याने लोकल वाढीसाठी प्रयत्न करतो आहे. इथून तुम्ही पाहिलं तर आम्हाला मुंबई ते कसारा 1.5-2 तासाला गाड्या आहेत आणि कर्जतसाठी. त्यामुळे लोकलवर ताण येतो आणि अशा पद्धतीच्या ह्या घटना घडतात. रोज ह्या घटना 2-3 लोक माझी जी गाडीतून पडून दगावले जातातच. परंतु आज मोठी घटना झाल्यामुळे त्याचा सगळीकडे पूर्ण महाराष्ट्र नाही आहे तर दिल्ली दरबारी याची रेल्वे प्रशासनाने नोंद घेतलेली आहे. आज आम्ही त्यांना 4 वाजता भेटणार आहोत. जर का तोडगा निघाला नाही तर आम्ही 15 ऑगस्ट पूर्वी जल आंदोलन उभारणार आहोत. आज जे घटना घडली आहे रेल्वे प्रवाशांसाठी बरोबर ते सर्वात मोठी दुर्दैवी घटना आहे. पण हे घटनांनी काय प्रशासन जाग येणार नाही. रेल्वे प्रशासनाला काय जाग येत नाही. कल्याण रेल्वे स्टेशनवरती पण एवढं प्रवासी या 12 महिन्यात आम्ही जीव देतात पण तरी पण सुधारणा काय होत नाही आहे. आणि हे जे दुर्घटना झाली आहे त्याचं कारण आहे की कल्याणपर्यंत फेऱ्या नाही आहे. ॲक्च्युअलमध्ये सेंट्रल रेल्वेमध्ये रेल्वेची जे फेऱ्या आहेत ते कमीत कमी 20-20, 25-25 मिनिटांनी आहे. तर 5-5 मिनिटांनी या गाड्या वाढवली, फेऱ्या वाढवली तर त्याच्यामध्ये थोडंसं हे दुर्दैवी घटना होऊ शकत नाही असं मला वाटतं. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. वारंवार मुंबई लोकलमध्ये घटना घडतात. लोकलची संख्या वाढवली पाहिजे. अनिल देशमुख यांचे वक्तव्य पाहूयात. आणखी काय काय म्हणालेत अनिल देशमुख. बाहेर लटकून जातं. थोडं त्याच्यावर रिस्ट्रिक्शन ठेवलं पाहिजे. ट्रेनची संख्या वाढवली पाहिजे.
कारण की आता नागपूर मुंबईची लोक आपण पाहिली असेल, कितीतरी प्रवासी खिडकीला लटकून जातात, दाराला लटकून जातात आणि अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना होतात. त्याच्यामुळे जास्तीत जास्त ट्रेनची संख्या वाढवली पाहिजे आणि अशा प्रकारे जे खिडकीला किंवा दाराला लटकून जर प्रवासी जात असेल त्यांना तिथून त्यांच्या त्या पद्धतीने जाऊ नये म्हणून त्यांच्या मनाई केली पाहिजे. सर, हे तुम्ही ज्या पद्धतीने राहुल गांधी नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.